कसे आहात? कसं वाटतंय तुम्हाला? डोकं दुखतंय जरा, थोडंसं कसकस वाटतंय. बाकी काही नाही. थोडीशी कंबर दुखते, थोडेसे गुडघे दुखत आहेत. असं होतं ना, बऱ्याच वेळा आपण कुणाला तरी भेटतो आणि विचारतो की काय चाललंय, कसे आहात? आणि समोरचे जर थोडेसे वयस्कर असले की मग त्यांची उत्तरं अशी यायला लागतात. आणि मग बऱ्याच वेळा मी जरा ज्ञान द्यायला लागते त्यांना. ज्ञान असं देते की ज्यावेळी आपल्याला कोणी विचारतं तुम्ही कसे आहात, तर खूप मजेत मस्त टकाटक असं उत्तर देत जाणं. मग ते म्हणतात असं का? मग मी त्यांना म्हणते जसे तुम्ही म्हणसाल तसे तुम्ही बनसाल. सारखं सारखं शुभ बोलणाऱ्या म्हणजे चांगलं बोलत जा ना. आता कोणी याला ॲफर्मेशन म्हणेल, कोणी याला चांगलं बोला म्हणेल, म्हणजे तथास्तू असतं ना सगळीकडे. म्हणजे आपण जसं बोलतो तसे वास्तुदेवता असो किंवा सगळीकडचेच वास्तू असो किंवा व्यक्ती असो किंवा एनर्जी असो, ते आपल्याला रिफ्लेक्ट करतात. म्हणून चांगलं बोलायचं स्वतःविषयी. मी छान आहे, मी सुंदर आहे, मी शक्तिशाली आहे, मी निडर आहे. मग ते विचारतात हे काय आता नवीनच? मग मी त्यांना म्हणते आपल्या स्वतःविषयी छान ॲफर्मेशन करायचं शिका. सकाळी उठल्याबरोबर, डोळे उघडल्याबरोबर मोबाईल हातात घ्यायची गरजच नाही आहे. आधी छान स्माईल करा, कारण आपण उठले आहोत, डोळे उघडले आहेत आपण. बाकी बऱ्याच जणांना ती संधी नाही भेटत. आपण आलो आहोत, आपण जिवंत आहोत, आनंदित आहोत. मग काय म्हणायचं? धन्यवाद भगवंता, मी खूप शांत शक्तिशाली आत्मा आहे, मी खूप आनंदित आहे, मी शक्तिशाली आहे. माझी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, लौकिक, आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगती दिवसेंदिवस वाढतच जात आहे. धन्यवाद भगवंता की सगळं काही तू मला दिलं आणि तू माझ्यासोबत असंच राहत जा आणि माझ्यासोबतच राहत जा आणि माझं मार्गदर्शन करत जा. बस एवढंच म्हणायचं. आणि कधी दुखायला लागलं ना तर हेच म्हणायचं, म्हणजे ते दुखणं थोडं कमी होतं. आणि कुणालाच सांगू नका तुमचं काय दुखतंय ते, फक्त त्याला सांगा, ते पण गुपचूप.